नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रसिद्ध आत्मचरित्र यावरचे प्रश्न. म्हणजे हे आत्मचरित्र कोणाचे आहे किंवा मग कोणी कोणी कोणकोणते स्वतः आत्मचरित्र लिहिलेले आहे हे सगळे आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे, कारण ते नेहमीच हमखास पेपरमध्ये विचारले जातात. त्यामुळे आपण इथे काही प्रसिद्ध आत्मचरित्र पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी मराठीची बॅच आहे ती येत्या 11 पासून सुरू होते, 11 ऑगस्ट पासून. तर जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे विषय मराठीचा पूर्ण अभ्यासक्रमाचा कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे तो मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड प्लस लाईव्ह क्लासेस आणि 10ही युनिटचे तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहेत आणि सोबतच मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहे, पीवायक्यू टेस्ट तुम्हाला मिळणार आहे पूर्ण अभ्यासक्रमावर आणि प्रत्येक घटकावर सुद्धा. आपली जी याची फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ते 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपली बॅच येत्या 11 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. बघा, माय कोर्सेसमध्ये ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर माय कोर्सेसमध्ये गेल्यानंतर इथे मराठी लिहा. त्यानंतर अशा पद्धतीचे 2 कोर्सेस येईल. त्यामध्ये यूजीसी नेट सेट मराठी यावर आपण पब्लिश कोर्स केल्यानंतर तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वीकली टेस्ट, एम एस सेट, नेट सेट, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर असं सगळं तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहे. ठीक आहे. चला चला तर मग सुरुवात करूया. बलूत या आत्मकथेचे लेखक कोण आहेत? जबी पवार, दया पवार, माधव कोंडविलकर, त्र्यंबक सपकाळे. बलूत या आत्मकथनाचे लेखक कोण आहेत? बलूत या आत्मकथनाचे लेखक आहेत दया पवार, म्हणजे दगडू मारुती पवार. हे दलित साहित्यातील अग्रणी कवी आहेत, साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी बलूत या आत्मकथेचे पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांतर पण आहेत, बंगाली, फ्रेंच, इंग्लिश, आणि खूप सुंदर त्यांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे स्वतःचं. आणि पहिले पुस्तक आहे दलित लेखकाचे, आणि या पुस्तकाने मराठीतील दलित साहित्याचे पाऊलवाट निर्माण केली. त्यांचा हिंदी अनुवाद पण आहे. त्यांचा जागल्या, धम्मपद, चावडी असे कथासंग्रह पण आहे, कविता संग्रह पण आहे. ठीक. आणि बलूत या आत्मकथनेवर त्यांना भरपूर पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. ठीक आहे. तर आपलं उत्तर आहे दया पवार. आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणते आत्मकथन कविता लिहिणाऱ्या व्यक्तीचे आहे? आठवणींचे पक्षी, तराळ, अंतराळ, उपरा, मला उद्ध्वस्त व्हायचं. तर पुढीलपैकी जे आत्मकथन आहे ते मला उद्ध्वस्त व्हायचे हे जे आहेत, मल्लिका अमर शेख या कविता पण करतात आणि यांचं आत्मकथन सुद्धा आहे. तर मल्लिका अमर शेख किंवा मल्लिका ज्या आहेत त्या मराठी लेखिका आहेत. आणि त्या, ठीक आहे, त्यांचं जे आहे साहित्य प्रकार कविता आहे, त्या भरपूर त्यांची साहित्य कृती आहे. वाळूचा प्रियकर तुम्ही कदाचित ऐकलं असेल, महानगर, देह, ऋतू अशा पद्धतीने, आणि मला उद्ध्वस्त व्हायचे विस्फोटक आत्मकथन त्यांचं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ड. नंतर तुडवताना या आत्मकथनेचे लेखक कोण आहे? उत्तम कांबळे, उत्तम अंबोरे, अर्जुन डांगळे, जवी पवार. ते आहेत उत्तम कांबळे. वाट तुडवताना हे जे आहे उत्तम कांबळे यांचे आत्मकथन आहे. हे एक संपादक, पत्रकार आणि साहित्यिक सुद्धा आहेत. त्यांचे साहित्य प्रकार कथा, कादंबरी, ललित, वृत्तपत्रिका सुद्धा आहे. ठीक आहे. त्यांच्या अस्वस्थ नायक या नावाची कादंबरी सुद्धा आहे. कविता संग्रह आहे, तू एक सुंदर कविता नावाची. ठीक आहे. आणि चला, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? सिंधुताई सपकाळ, शांता शेळके, गौरी देशपांडे, दया पवार.
मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे? सिंधुताई सपकाळ जे आहेत त्यांचं ते आत्मचरित्र आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. सामाजिक कार्यश्रेणी पद्मश्री पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. तर आपल्याला माहितीच आहे हा. ठीक आहे, मी वनवासी आहे त्यांचं आत्मचरित्र. नंतर अकरमाशी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कुमार लिंबाळे, दया पवार, अर्जुन डांगळे, राग जाधव. ते आहे शरण कुमार लिंबाळे यांचं. हे जे आहेत अकरमाशी या आत्मकथनाला मराठी साहित्यात महत्वाचे स्थान आहे आणि दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र अशी पुष्कळ पुस्तके यांनी लिहिलेली आहे आणि हे 1991 ला त्यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. अकरमाशी आहे, उद्रेक आहे, उपल्या आहे, झुंड आहे, अशा पद्धतीने त्यांनी भरपूर का साहित्य लेखन केलेलं आहे. नंतर लक्ष्मण माने यांचे खालीलपैकी आत्मचरित्र कोणते? उपरा, बलूत, झावळ, कोकर उड्या. लक्ष्मण माने. लक्ष्मण माने जे आहेत त्यांचं आत्मचरित्र आहे उपरा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे उपराकार लेखक लक्ष्मण माने असंही ओळखलं जातं. ते उपरा जे आहे ते हिंदीमध्ये पण सुद्धा रूपांतर झालेले आहे. क्रांतीपथ नावाचा त्यांचा कविता संग्रह आहे. खेळ 3.5% लेख संग्रह आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणारे उपरा लक्ष्मण माने यांचं आत्मचरित्र. नंतर ख्रिस्ती महार हे आत्मचरित्र कोणाचं आहे? नावा टिळक, बाबा पदमजी, बाळासाहेब गायकवाड की फादर स्टीफन्स. ख्रिस्ती महार हे जे आहे ते नावा टिळक यांचं आत्मचरित्र आहे. नारायण वामन टिळक. ठीक आहे, आणि यांचे पत्नी जे आहेत लक्ष्मीबाई टिळक त्यांचं आहे स्मृतिचित्रे. ठीक आहे. नाहीतर माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे? नावा टिळक, विदा सावरकर, बाळासाहेब गायकवाड, फादर स्टीफन. माझी जन्मठेप जे आहे हे विदा सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र आहे. समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते ते. स्वातंत्र्य सैनिक होते भारतीय. 10,000 पेक्षा जास्त पाणी मराठी भाषेत तर 1500हून जास्त पाणी इंग्लिश भाषेत त्यांनी लिहिलेली आहे. अखंड सावधान असावे, अंदमानाच्या अंधेरीतून, काळे पाणी, है ना, भरपूर त्यांचं लिखाण आहे. ठीक आहे. नंतर आहे मनोहर तरी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? नावा टिळक, विदा सावरकर, सुनीता देशपांडे, फादर स्टीफन. आहे मनोहर तरी. ते आहे सुनीता देशपांडे यांचं आहे मनोहर तरी. सुनीता पुरुषोत्तम देशपांडे. त्यांचे साहित्य आहे मनोहर तरी आत्मचरित्र. त्यानंतर त्यांनी पत्रसंग्रह लिहिलाय, प्रियजिये, ललित लिहिलेल्या मनांची माळ, मनातला अवकाश, समांतर जीवन, सोयरे सकळ असं त्यांचं प्रकाशन आहे. नंतर नाचगं घुमा हे आत्मचरित्र कोणाचं आहे? नावा टिळक, विदा सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई. नाचगं घुमा ते आहे माधवी देसाई यांचं. माधवी रणजित देसाई या मराठीतील एक महत्वाच्या लेखिका आहेत. त्यांनी असं म्हणू नकोस कथासंग्रह लिहिलेला आहे. कथा एका राजाची कादंबरी आहे. कांचनगंगा, किनारा अशा कथा आहेत त्यांच्या. जगा वेगळी कादंबरी आहे. भरपूर लेखन त्यांनी केलेलं आहे. नाचगं घुमा हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ठीक आहे. उद्ध्वस्त व्हायचं मला मला उद्ध्वस्त व्हायचं हे असं आहे. हे आत्मचरित्र कोणाचे आहे? नावा टिळक, मल्लिका अमरशेख, सुनीता देशपांडे, माधवी देसाई. मी आत्ताच आपण याबद्दल बोललो होतो. ते आहे मल्लिका अमरशेख यांचं. मला उद्ध्वस्त व्हायचं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. सांगते ऐक आहे आत्मचरित्र कोणाचे? हंसा वाळकर, मल्लिका अमरशेख, सुनीता देशपांडे, माधवी देसाई. हे आहे हंसा वाळकर यांचं. ठीक आहे. सांगते ऐका हे आत्मचरित्र यांचं असणार आहे. ठीक आहे. एकटा जीव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? हंसा वाळकर, मल्लिका अमरशेख, सुनीता देशपांडे, दादा कोंडके. दादा कोंडके हे मराठीचे
अभिनेते आहेत है ना, चित्रपट निर्माते होते. ठीक आहे, एकटा जीव हे त्यांचं आत्मचरित्र आहे. नंतर नाथ हा माझा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? हंसा वाडकर, मल्लिका अमरशेख, कांचन घाणेकर, दादा कोंडके. ते आहे कांचन घाणेकर यांचं, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. नंतर अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? हे तर आपल्याला माहितीच आहे, जगजाहीर आहे ते. कोणाचं आहे ते? अग्निपंख हे आत्मचरित्र आहे एपीजे अब्दुल कलाम यांचं. अबुल पाकीर जैनुलाब्दीन हे एपीजे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव आहे. भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून देखील त्यांनी काम केलेलं होतं है ना. त्यांचं आहे अग्निपंख, हे त्यांचं महत्वाचं आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. खूप सुंदर असं पुस्तक आहे, सगळ्यांनी वाचावं असं पुस्तक आहे. अदम्य जिद्द आहे, इंडिया माय ड्रीम, सायंटिस्ट टू प्रेसिडेंट, टर्निंग पॉइंट्स, असं भरपूर नावाचं त्यांनी लिहिलेले आहे. वाचू शकता तुम्ही. झिम्मा हे आत्मचरित्र कोणाचे? हंसा वाडकर, मल्लिका अमरशेख, कांचन घाणेकर, विजय मेहता. ते आहे विजय मेहता यांचं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ड. नंतर लमान हे आत्मचरित्र कोणाचे? हंसा वाडकर, मल्लिका अमरशेख, कांचन घाणेकर, डॉक्टर श्रीराम लागू. हे आहे लमान जे आहे आत्मचरित्र, हे डॉक्टर श्रीराम लागू यांचं आहे. डॉक्टर यांच्या स्वभावाप्रमाणे परखड भाषेचा अनुभव देणारे आहे आणि वेळोवेळी स्वतःला काढलेले चिमटे आणि भोवतालच्या परिस्थितीचे इथे उत्तम आणि अचूक विश्लेषण सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे. नंतर स्वतःविषयी हे आत्मचरित्र कोणाचे? हंसा वाडकर, मल्लिका अमरशेख, कांचन घाणेकर, अनिल अवचट. हे आहे अनिल अवचट यांचं. हे एक सामाजिक कार्यकर्ते आहे, मराठी लेखक सुद्धा होते. आणि त्यांचे जे प्रकाशित पुस्तक आहे ते आहे अक्षरांशी गप्पा, आपलेसे, कोंडमारा, छंदाविषयी, असं भरपूर त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि स्वतःविषयी ही त्यांची कादंबरी आहे, आत्मचरित्रात्मक आत्मकथा आहे. 1989. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे आत्मचरित्र पाहिलेले आहे. ही सिरीज आपण अशीच कंटिन्यू करणार आहोत, त्यामुळे नक्कीच बघा. या आधीचे सगळे व्हिडिओज आपल्याकडे अवेलेबल आहे युट्यूब चॅनलवर, नक्की भेट द्या. आपली जी बॅच आहे ते येत्या 11 ऑगस्टपासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.